हे काय होऊन बसलंय रॉकी? एवढी हसतमुख माझी स्वीटू तिची 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 काय अवस्था झाली आहे रे? मी यासाठी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही बघ। मम्मी जी, इसमें आपका क्या दोष है? माझे संस्कार कमी पडले ना। ओम जे काय वागला है। मम्मी जी इसमें ओम भाई का कोई दोष नहीं है। ओम भाई और स्वीटी दोनों ने अपनी लाइफ खराब कर दी। सब नसीब का ही दोष है मम्मी जी। नाही रे, नशिबाला दोष देणारे ना दुबळे असतात। माझी स्वीटू दुबळी नाहीये। हा फार मोठा धक्का बसलाय तिला, फार मोठा। एवढं अनपेक्षित होतं हे सगळं, पण सावरेल ती, यातून सावरेल माझी स्वीटू आणि उभी राहील। मी आहे ना, मी तिची आई, तिच्या पाठीशी आहे। आता मी तिला हरू देणार नाही बघ। बघच तू। और फिर ओम भाई का क्या? स्वीटू, हे स्वीटू, हे बघ, मस्त मसाला दूध आणलाय, गरम गरम केशर टाकून। हा स्वीटू, आण दूध आण। स्वीटू, दूध आण। अगं नवरा आहे मी तुझा, ऐकू नाही येत तुला? दूध दे, आण। स्वीटू, साधा ग्लास पण नीट धरता येत नाही तुला? हा, सांडवलंस ना सगळं, मूर्ख। आता पूस हे सगळं। मी सांगते कोणाला तरी। कुणाला कशाला सांगायला हवं? तू आहेस ना इथे, पदराने पूस, पूस लवकर। ही लग्नाची साडी आहे। मग असू देत की, काय झालं त्यात? पूस, आणि लग्न ना झालं। ग अशी मारक्या म्हशीसारखी काय उभी आहेस तू? पूस। तुम्ही असे का वागताय? असे काय वागतो म्हणजे काय? आणि हे विचारणारी तू कोण? तिथे हॉलमध्ये तर गप घुम्यासारखी उभी होतीस, आता बरी चुरू 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 बोलायला लागलीस। आणि तो तुझा यार, हा, तो ओम, भर लग्नात भर मांडवात गेला ना सोडून तुला, गेला ना, पळून गेला तो। हा जो गळ्यात पट्टा बांधलाय ना मंगळसूत्र नावाचा, तो बांधल्यानंतर तर तू तुझं तोंड बंदच ठेवायचं आणि माझी सेवा करायची। म्हणजे हे लग्न तुम्ही लोकांसाठी केलं। तुझ्या आईचा तो केविलवाणा चेहरा मला नाही बघवला स्वीटू। तुमच्या साळवी कुटुंबाची लाचारी मला नाही बघवली, म्हणून आता तुझ्यावर हे आयुष्यभराचे उपकार मी केले। दूध आण। काय ग,
तुमच्यात नवऱ्याला ओ द्यायची पद्धत नसते का? सांगितलं ना तुला मी, तुझा मी नवरा आहे. नवरा म्हणजे मालक. आता मी सांगेन तसं वागायचं. आणि अशी मुख्ख का उभी आहेस? हा? नवऱ्याला दूध देतेस ना, मालकाला दूध देतेस ना, मग चेहऱ्यावर स्माइल ठेव. दूध हवंय ना तुम्हाला? हे? हे घ्या. आणि हे घ्या तुमचं बंधन. का ते काय गळ्यातला पट्टा काय म्हणालात ते तुम्हाला परत. आपल्या दोघांमध्ये कोणतंही नातं असू शकत नाही. तुम्ही केलं असेल उपकार म्हणून माझ्याशी लग्न, पण मी माझ्या आई दादांसाठी आणि माझ्या मावशींसाठी केलंय. त्यांना त्रास होऊ नये म्हणून केलंय. या खोलीच्या बाहेर त्या नात्याची आब आपण दोघंही राखूयात, पण या बंद दरवाजा मागे आपल्यात कोणतंही नातं नसेल. सुमित, बाहेर फळं आणि हे चिरून ठेवलेत ना, बघ फक्त नीट. हा आई बोल. हॅलो स्वीटू, कशी आहेस बाळा? सासरी सगळं ठीक आहे ना? हो छान आहे. मी थालीपीठ करते आज सकाळी नाश्त्याला. अरे वा, छान छान. मला खात्री आहे तू तुझ्या सासरच्या सगळ्यांचं मन जिंकशील लवकरच. सुटू ऐक ना, एक महत्वाचं सांग. मला आत्ताच्या आत्ता वचन दे की तू कधीही स्वीटूला हे सांगणार नाहीस. तिचं आता मोहितशी लग्न झालंय. अरे पण मावशी, तिला तर सत्य कळलं ना मावशी, तर तिला खूप गिल्टी आहे. तिला वाईट वाटेल आणि मग ती सुखात जगू शकणार नाही. आई, हॅलो. हा हा आहे एक महत्वाचं सांगायचंय. थालीपीठ ना खरपूस भाजा. हो हो आई. आई मी तुला नंतर फोन करते. हा, नाश्त्याची तयारी करायची आहे ना, म्हणून करते तुला नंतर फोन. हो हो चालेल चालेल. हा, काळजी घे. हो हो, बाय बाय बाय. यार ये ओम भाई फोन क्यों नहीं उठा रहे? उठाओ ओम भाई. सुमित, चहाचा ट्रे घे. चला 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 चला, गरमागरम थालीपीठ तयार आहेत. चला सगळे. डॅडी, हे लो फॅट बटर घातलेलं तुमचं थालीपीठ. ठेव. खमंग वास सुटलाय. येस, तुमच्यासाठी स्पेशल घरचं लोणी घातलेलं थालीपीठ रेडी. रॉकी दादा, रॉकी दादा, तेलकट धूर आहे आणि त्या वासाचा त्रास होतोय मला. अगं त्यालाच खमंग म्हणते मी. रॉकी दादा, चला चला चला, मला माहितीये तुम्हाला थालीपीठ किती आवडतात. तुमच्यासाठी स्पेशल मक्खन मार्के. हे घ्या. वा, थाट आहे बाबा.
मला माहिती आहे तुम्ही काल रात्रीपासून काही खाल्लं नसेल. खाऊन घ्या. स्वीटू. हा? अच्छा है. ये थालीपीठ छान आहे ना. तुमचा प्रोटीन शेक पण तयार आहे. हे घ्या. मालविका मॅम, तुम्ही खाल नाही एखादं? डोकं फिरलंय का तुझं? हे असलं तेलकट मी काही खात नसते. अगं तायडे, बरं ठीक आहे, पण तुमची रोजची मिक्स फ्रूट स्मूदी तयार आहे. हे घ्या. का करतेस तू हे सगळं स्वीटू? हे करण्यासाठी माझ्याकडे पैसे देऊन नोकर आहेत, त्यांना हे उत्तम जमतं. आणि तुला काय वाटलं, ही अशी स्मूदी बिदी बनवून समोर ठेवशील आणि मी खुश होईन, तुला राहू देन या घरात? ए तायडे, तू थांबच जरा. मला ही स्मूदी नकोय आणि तूही नकोस डोळ्यासमोर. असं बोलू नकोस. ती पण या घरातली मुलगी आहे, कळलं? तू बोलू नकोस माझ्याशी. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये मिसेस खानविलकर. तू मुलगी मानलंस ना हिला, मी नाही मान. गुड मॉर्निंग मॅम. व्हॉट इज सो गुड अबाउट दिस मॉर्निंग? खरं तर काहीच नाही, पण मॅम कुठे अडकवलं तुम्ही मला? आता आयुष्यभर चल रे भोपळ्या टुडुक टुडुक असं म्हणत आयुष्य काढावं लागणार. मॅम ही ही आपण जशी समजत होतो ती बिचारी स्वीटू तीही नाहीये. म्हणजे ही ना कालपासून खसकली आहे मॅम. हो, हार्टब्रेकमुळे ना ती हे वेडी झाली ती. तुझी बायको आहे ना ती, आता तुला तिला कंट्रोल करावंच लागेल. जमणार आहे ना? जमेल ना. त्यात काय मॅम, आता सगळं तुमच्या मनासारखं झालं. काय झालंय माझ्या हेच मनासारखं? सगळं तुमच्याच मनासारखं झालं ना. मी उद्यापासून किंवा आजपासून ऑफिसला येऊ का? सगळं माझ्या मनाविरुद्ध झालंय आणि त्याला जबाबदार तू आहेस. त्यामुळे ऑफिसमध्ये यायचं, डेस्क क्लिअर करायचं आणि निघून जायचं. म्हणजे एवढं सगळं करून सगळं संपलं. चहा पण संपला. काय आता विसळायचं पण. विसळ विसळ विसळ. हे सुमित सर, दोन नऊ सात 2 8 2 9 9 3 0 0 3. हॅलो मावशी, झाल्या का चपात्या? चिन्या, काय काका, बरं आहे ना? मग चिन्या शेठ, कसं झालं स्वीटूचं लग्न? आणि हे काय, जावई बापू इकडेच आहेत. चपात्या दिल्या ना तुला? हो. जा ना, गार होतील. वहिनी, तुम्ही याला इथे का घेऊन आलात? अरे याच्यामुळे आपल्या स्वीटूच्या आयुष्याची वाट लागली. तुम्ही याला इथे घेऊन आलात? अरे हा सुद्धा निर्लज्जासारखा आपल्या घरात बसलाय. बघून ना मला खूप संताप येतोय. मारेन मी याला. भाऊजी शांत व्हा ना. का उगाच चिडचिड करताय? उगाच
याच्यामुळे आपली स्वीटू पिटू तिच्या सासरी आहे. बोलणं झालंय माझं, बरी येते. बरी आहे ना? हा आपल्या घरात काय करतोय? अशा अवस्थेत कुठे पाठवू मी त्याला? हे पाठवा, पण आपल्या घरातून हकलवून द्या त्याला. माझ्या डोळ्यासमोर हा नकोय, नाहीतर मी आलो. भाऊजी थांबा, तुम्ही बघते मी. खाऊन घे. घे चिन्या. मला भूक लागली. मला भूक नाही. ओम, असं नको करूस. चहा पिऊन घे, एक घोट तरी. नाही मावशी, मला भूक नाही. चलो. कुठे? चल. अगं चल, कुठे चाललोय आपण? आपण तुझ्या घरी जातोय. ओम, जे झालं ते मी बदलू शकत नाही. मी तुला परत तुझ्या आयुष्यात नाही आणू शकत मी, पण झालेला गैरसमज दूर व्हायला हवा. ओम, आपण शकूला भेटायला हवं. एवढं तरी करू दे मला तुझ्यासाठी. स्वीटू, मगाशी सगळेजण होते म्हणून मी विचारलं नाही तुला. बाळा, मंगळसूत्र नाही घातलंस तू? हं? मी मोहितच्या नावाचं मंगळसूत्र नाही घालणार मावशी. स्वीटू, तुझं दुःख समजू शकते ग मी. ज्याच्यावर प्रेमच नाही त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालण्यात किती किती क्लेश आहेत ते कळतंय मला. तुझ्या मनात काय चाललंय मला कळणार नाही. हा, तुझ्या मनात फक्त ओम आहे आता. ती जागा तू मोहितला देणं कठीण आहे, अशक्यच आहे. पण तू इथे आली आहेस ना मावशीकडे. खूप विचार येत असणार मनामध्ये, खूप. येऊ दे, विचार येऊ दे, जाऊ दे. तुला या घरात कसलीही जबरदस्ती केली जाणार नाही. शांतपणे, मी आहे ना. मी आले.